गुरुवारी 10 नोव्हेंबर 1659 रोजी मध्याह्नाच्या वेळी शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट होईल असे ठरविण्यात आले आणि त्यावेळी दोघांजवळ प्रत्येकी 2 सेवक राहतील. प्रत्येकाचे 10 अंगरक्षक बाणाच्या टप्प्यापलीकडे उभे राहतील. दोघांनीही सशस्त्र यावे असा तपशील ठरविण्यात आला व तो दोघांनाही मान्य झाला. ठरविल्याप्रमाणे गुरुवारी मध्याह्नाच्या वेळी अफझल खान प्रतापगडाच्या माचीवर येऊन पोहोचला. शिवरायांनी खानाच्या भेटीची तयारी केली व स्वसंरक्षणासाठी त्यांनी चिलखत आणि शिरस्त्राण घातले. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात वाघनख अशी 2 शस्त्रे शिवरायांनी घेतली. जीवमहाला आणि संभाजी गावजी हे 2 हुद्देकरी बरोबर घेतले. खानाच्या बरोबर ही 2 हुद्देकरी होते, पण त्याशिवाय सय्यद बंडा हा धारकरीही होता. शिवाजी महाराजांनी हरकत घेतल्यावर सय्यद बंडाला मंडपाबाहेर पाठवण्यात आले. प्रतापगडाच्या माचीवर खानासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला. या शामियान्यातच शिवाजी महाराज व अफझल खान यांची भेट होणार होती. ठरल्याप्रमाणे भर मध्याह्नाच्या वेळी शिवरायांनी खानाच्या भेटीसाठी शामियान्यात प्रवेश केला. शिवाजी महाराज पाहताच खानाने आलिंगन देण्यासाठी हात पसरविले. शिवराय अत्यंत सावधपणे पुढे गेले. खानाने शिवरायांना बहुपाशात घेऊन त्यांचे मस्तक काखेत दाबून धरले. त्यानंतर खानाने शिवरायांच्या कुशीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, परंतु अंगात चिलखत असल्यामुळे तो वार शिवरायांना लागला नाही. यावेळी सावध चित्त असलेल्या शिवरायांनी मोठ्या चपळाईने आपली मान सोडवून घेतली आणि आपल्या हातात असलेली वाघनख खानाच्या पोटात खुपसून त्याचा वध केला. खानाच्या सेवकाने शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा वार चुकून शिवरायांनी त्याला ठार मारले. खान पडल्याने लक्षात येताच सय्यद बंडा हा मोठ्या त्वेषाने धावून आला, पण जीवमहालाने त्याला मध्येच अडवून ठार केले. खानाचा वध झाल्यावर शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरून इशारतीच्या तोफा डागल्या. पूर्वनियोजित संकेताप्रमाणे शिवरायांचे सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलमय प्रदेशात विखुरलेले होते. इशारतीचे आवाज येताच शिवाजी महाराजांच्या सैन्याने खानाच्या सैन्यावर हल्ला केला. कान्होजी जयदेव, बाजी सर्जेराव, सिलिंबकर देशमुख इत्यादी सरदारांनी अतुल पराक्रम गाजवून खानाच्या सैन्याशी अक्षरशः वसाहत केली. अशा प्रकारे अचानक युद्धाला तोंड द्यावे लागले असे विजापुरी सैन्यांच्या स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे त्यांची अक्षरशः फजिती झाली. विजापुरी फौज सैरावैरा धावत सुटली. खानाचा मुलगा फाजल खान हा प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने निसटून गेला. खानाकडील हत्ती, उंट, घोडी व लाखो रुपयांचे जडजवाहीर मराठ्यांना लुटीत मिळाले. युद्ध संपल्यावर युद्धात ज्यांनी बहुमोल कामगिरी बजावली अशा शूर मराठ्यांना शिवरायांनी भरपूर बक्षिसे दिली, पण त्याचबरोबर ज्यांनी विश्वासघात केला त्यांना कडक शासनही केले. खंडोजी खोपडे या देशमुखाने विश्वासघात करून खानाला मदत केली होती. शिक्षा म्हणून त्यांचा एक हात व एक पाय तोडण्यात आला. पंताजी गोपीनाथ यांना अलंकार व वस्त्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 1660च्या अखेरीस शिवरायांनी जाहीरनामा काढला. त्यानंतर अफझल खानचा वध होण्यापूर्वी पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती या परगण्यातील ज्या ज्या हिंदूकडे आणि मुसलमानाकडे इनामे आहेत ते पुढेही तसेच चालत राहतील असे जाहीर करण्यात आले. मराठ्यांच्या इतिहासात अफझल खान प्रसंगाला विशेष महत्त्व आहे. या घटनेनंतर सारा मावळ प्रदेश आणि जावळी खोऱ्याचा प्रदेश शिवाजी महाराजांच्या पूर्ण आधिपत्याखाली आला. पारतंत्र्यात खितपत असलेल्या या भागातील जनतेचे सुटकेचा निश्वास टाकला. शिवाजी महाराजांविषयी मोठा आदरभाव जनतेमध्ये निर्माण झाला. या भागातील देशमुख, देशपांड्यासारख्या वतनदारांनाही शिवरायांची महती कळून आली आणि बहुसंख्य वतनदारांनी शिवरायांना स्वामित्व मान्य केले. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने स्वराज्य आकारास आले. शिवाजी महाराजांच्या सरदारातही मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. याचे प्रतीक म्हणजे या घटनेनंतर केवळ 15 दिवसात पन्हाळ्यासारखा दुर्गम किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. 28 नोव्हेंबर 1659 खानाच्या लष्करातील पांढरे खराटे, सिद्दी, हिलाल यासारखे अनेक सरदार शिवाजी महाराजांकडे चाकरीसाठी आले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यात भर तर पडलीच, परंतु आदिलशाहीसारख्या बलाढ्य शत्रूही भयचकित झाला.